जिजाऊ जय शिवराय. सर्व मराठा बांधवांना आदरपूर्वक विनंती करतो, महाराष्ट्रातील तमाम मराठी जनांना 29 ऑगस्ट चलो मुंबई. माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार 29 ऑगस्टला जास्तीत जास्त संख्येने मराठ्यांनी मुंबईमध्ये यायचं आहे आणि आपलं आरक्षण मिळूनच विजय मिळवायचा आहे. एवढ्या जास्त संख्येने मराठ्यांनी मुंबईमध्ये यावं. राज्य सरकार नव्हे तर दिल्ली सरकारसुद्धा हादरलं पाहिजे. सध्या मी संदीप वैजनाथराव गव्हाणे पाटील मराठा आरक्षण संघर्ष सायकलवारी घेऊन पांढरी पूल नगरच्या जवळजवळ आहे. या घाटात ह्या घाटामध्ये आतापर्यंत परभणीपासून आजचा 4था दिवस आहे. आतापर्यंत मला पायी चालायची वेळ आली नव्हती, परंतु त्या पांढरी पूल नगरजवळच्या घाटात पायंडलच मारता येत नसल्यामुळे मी पायी प्रवास करत आहे. हा अत्यंत खडतर घाट आहे. तरी येणाऱ्या मराठा सर्व बांधवांनी येताना काळजीपूर्वक आपण या घाटातून यायचं आहे. जास्तीत जास्त संख्येने आपण 29 ऑगस्ट मुंबईमध्ये हजर राहायचं आहे आणि मराठा आरक्षण मिळवायचं आहे. मला एकच कळत नाही की राज्य सरकारला मराठ्यांना आरक्षण का देता येईना आणि कोणतं कारण आहे. सर्वांनी मिळून, सर्व पक्षाच्या प्रमुखांनी मिळून 1-2 मिनटात बैठक घ्यावी आणि बैठकीत सर्वांना तेच ठरवावं की मराठ्यांना आरक्षण द्यायचं किंवा नाही द्यायचं, आणि तसं लेखी लिहावं. कोणत्या पक्षाच्या प्रमुखांना मराठ्यांना आरक्षण नको आहे किंवा कोणत्या पक्षाच्या प्रमुखांना मराठ्याला आरक्षण द्यायचं आहे, परंतु ह्या पक्षाचे प्रमुख विरोध करतायत. सर्व जनतेला, सर्व महाराष्ट्राच्या रयतेला कळू द्या ना, हे राजकारणी किती खालच्या पातळीचं राजकारण करतायत. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले. संविधानाची कामून निर्मिती केली आहे की ज्या वेळेस राज्यातील रयत किंवा गरीब जनता यांना अन्याय होत असेल, त्याला न्यायाची गरज असेल, त्यावेळेस संविधानात लिहिलेलं आहे की यांचे न्याय मिळवून देण्यात यावा. जय जिजाऊ जय शिवराय एवढे 2 शब्द बोलतो, कारण जास्त बोलता येत नाही, कारण दम लागत आहे चलताना. घाट खूप खडतर आहे. हा भागात सर्व घाट. जय जिजाऊ जय शिवराय.